छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य किशोर बलांडे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानंतर काल कार्यकर्त्यांनी त्यांच्या बोरगावर येथील निवासस्थानी एकत्र येत त्यांना घेराव घातला आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता आपण असा कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही असा कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केलाय। बलांडे यांनी असा निर्णय का घेतला आणि त्यांची आजपर्यंतची राजकीय पार्श्वभूमी एकूण कशी राहिली पाहणार आहोत या रिपोर्टच्या माध्यमातून। 2027 मध्ये किशोर बलांडे यांनी काँग्रेस पक्षाकडून वडोद बाजार जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवून निसटता विजय मिळवला होता। त्यानंतर त्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी जवळीक वाढवली होती। अब्दुल सत्तार हे 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत गेले, तेव्हा बलांडे देखील त्यांच्यासोबत शिवसेनेत गेले। पुढे जिल्हा परिषद सभापती पदासाठी त्यांचं नाव अब्दुल सत्तार यांनी लावून धरलं आणि त्यांना अर्थ आणि बांधकाम या विभागाचे सभापतीपद जिल्हा परिषदमध्ये मिळालं। त्यानंतर त्यांनी विविध कामांच्या माध्यमातून ते लोकांच्या चर्चेत आले होते। शिवसेना पक्षात फूट पडली आणि पुन्हा ते अब्दुल सत्तार यांच्यासोबत पुन्हा शिवसेना शिंदे गटात गेले। दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आणि या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत किशोर बलांडे हे कायम सहभागी होत होते। पुढे जरांगे पाटील यांचे ते विश्वासू झाले। 2024 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी देखील तयारी दर्शवली होती। मराठा आंदोलक उमेदवार म्हणून ते प्रबळ दावेदार होते। मात्र ऐनवेळी जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय। मला सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत समाजाचं काम करायचं असून निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेत आहे। त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकत्र येत असा निर्णय घेऊ नका असं म्हटल्यावर मनोज जरांगे पाटील यांना विचारून पुढील निर्णय घेऊ असं त्यांनी यावेळी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, पीजे मराठी न्यूज, जगदीश बलांडे, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।